हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे घटस्थापना, त्यामुळे सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी पहिल्यांदाच फर्स्ट टाईम नवरात्रीची पूजा करणार आहे. म्हणजे घटस्थापना वगैरे काही करणार नाही आहे, पण सिंपल अशी जसं मला वाटते त्या पद्धतीने मी पूजा करणार आहे. कारण घटस्थापना गावी केली जाते आणि सासरीसुद्धा माहेरीसुद्धा. पण इकडे मी बाहेर राहत असल्यामुळे मी काही पूजा करत नाही. तर 10 वर्ष झाली आम्ही बाहेर राहतो. पण आज मी पहिल्यांदा म्हणजे अखंड दिवा आणि जो घरातील मंगल कलश आहे त्याची पूजा करणार आहे आणि उपवास पण केलेला आहे मी फर्स्ट टाईम. तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की नवरात्रीचा उपवास करावा आणि पूजासुद्धा करावी. तर ह्यावेळी मला शक्य झालेलं आहे आणि आज मी जसं मला वाटतं आहे त्या पद्धतीने मी करणार आहे, जितकी मला माहिती आहे तितकी. तर मी आज सकाळी लवकर उठले आणि आजचा रंग आहे पांढरा आणि आजचं देवीचं रूप आहे देवी शैलपुत्री. तर मी पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे आणि मस्त असं पहिल्यांदा घर स्वच्छ केलं आणि मस्त रांगोळी काढली आणि छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे मी दरवाजावर आणि कुंकवाने मी स्वस्तिक काढलेलं आहे. तर त्यानंतर मी इथे सगळे आता देव मी बाहेर काढून घेणार आहे. देवारा पूर्ण स्वच्छ करणार आहे. तर मी आधी देवारा पूर्ण स्वच्छ पुसून घेणार आहे चांगला आणि त्यानंतर देवसुद्धा स्वच्छ धुवून मग त्याची स्थापना करणार आहे पानांवरती. तर मी फर्स्ट टाईम हे करते आहे सगळं. मला खरं तर काही इतकं माहिती नाही, पण जितकं माहिती आहे त्या पद्धतीने मी करणार आहे. आणि उपवाससुद्धा पण मी असा कडक धरलेला नाही आहे. म्हणजे बसता उठता जसा उपवास धरतात अगदी तसाच धरलेला आहे. म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करतात आणि पूर्ण मधले दिवस एक वेळ उपवास आणि लास्ट दिवशी पूर्ण वेळ उपवास असं पद्धतीने केला आहे. आणि आता सगळं मी पुसून घेते देवारा आणि त्यानंतर मग आपली जी नागवेलीची पानं असतात त्याच्यावर देवाची स्थापना करणार आहे सगळ्या देवांची आणि त्यानंतर अखंड दिवा लावणार आहे. जर तुम्हाला उपवास धरायची इच्छा असेल आणि एकदम कडक म्हणजे काही जण फक्त फळं आणि दूधच खातात उपवासासाठी आणि एकदम कडक उपवास करतात. जर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनेही उपवास केला तरी चालेल. यालाच बसता उठता उपवास असं म्हणतात किंवा एक वेळ एकावळ असं म्हणतात. म्हणजे आमच्या गावी अशाच पद्धतीने उपवास केला जातो. तर पहिल्या दिवशी उपवास करायचा, संध्याकाळी सोडायचा आणि पुन्हा मधले दिवस सगळे उपवास करायचा. आणि या उपवासाला आपण काही फराळ खाल्ला तरी चालतो. म्हणजे फळं, शाबू किंवा वरई असं खाल्लं तरी चालतं. आणि संध्याकाळी हा उपवास म्हणजे संध्याकाळी आपण जेवायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी उपवास करायचा आणि जे 9व्या दिवशी आहे तो पूर्ण उपवास करायचा. अशा पद्धतीने जरी आपण उपवास धरला तरी चालेल, जर आपल्याला झेपत नसेल तर. तर देव हा भावाचा भुकेला असतो. त्याला असं काही नसतं की म्हणजे आपला देव भाव बघतो की आपण किती प्रेमानं करतो आहे ते किंवा कशा पद्धतीने करतो आहे हे नाही बघत. तर अशा पद्धतीने मी ही पूर्ण देवारा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता नवीन वस्त्र अंतरणार आहे त्याच्यावरती. तर काही ठिकाणी घटस्थापना करतात म्हणजे सगळ्यांच्या घरी करतात. तर माहेरी आमच्या इथे मंगल कलश आम्ही स्थापन करतो आणि सासरी पण नाही, काही माहीत नाही मला की घटस्थापना करतात की नाही. कारण माझ्या तिकडे जायचा योग कधी आलाच नाही या नवरात्रीमध्ये, त्यामुळे इतकं मला माहीत नाही आहे तिकडं काय करतात. तर मी इथे जो माझ्याकडे कुलदेवतेचा मी कलश पूजवते, रोज पूजन करते, तर त्यालाच मी थोडंसं सजवणार आहे. दुसरा कलश काय मी स्थापन करणार नाही आहे. तर त्यालाच थोडंसं मी वस्त्र वगैरे घालून मुखवटा घालून मस्त असं सजवणार आहे. आणि आता देवारा पण मी मस्त असं सजवून घेणार आहे. आणि ज्या मूर्त्या आहेत त्या मी नागवेलीच्या पानांवरती स्थापन करणार आहे. तर काही ठिकाणी फक्त देवीच्या मूर्त्या बसवतात म्हणजे या पानांवरती आणि काही ठिकाणी सगळे देव बसवतात. तर आमच्या गावी सगळे देव आम्ही बसवतो
त्यामुळे मी त्याच पद्धतीने जशी आपली परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मी सगळे देव इथे बसवणार आहे. माझ्याकडे कुलदैवत, आमचं कुलदैवत तुळजाभवानी आहे. तर मी आधी तुळजाभवानीची मूर्ती बसवते. तर मी देवांना स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि आता या पानांवरती मी बसवत आहे. तर आधी तुळजाभवानीची मूर्ती, नंतर ही माझ्याकडे धनलक्ष्मीची मूर्ती आहे. तर ते पण मी बसवून घेते. त्यानंतर अन्नपूर्णा. तर काही ठिकाणी देवींच्या मूर्त्या बसवतात आणि काही ठिकाणी सगळे देव बसवतात. आमच्या इकडे सगळे देव बसवतात आणि अखंड दिवा लावतात 9 दिवस आणि असाच कार्यक्रम मंदिरात सुद्धा असतो. त्यामुळे मी सगळेच देव बसवणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तर आज खूपच छान वातावरण झालं होतं आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं, कारण माझी खूप दिवसांची इच्छा होती उपवास करायची आणि पूजासुद्धा करायची, पण मला शक्यच होत नव्हतं आणि ह्यावेळी हे शक्य झालं आणि खूप छान वाटतंय. तर सकाळी लवकर उठून आणि इतकं घरात प्रसन्न वातावरण झालं होतं, खूपच मस्त. आणि असं देवाची सेवा करायला मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. आणि देवपूजा करायला पण खूप आवडते. जसं मला शक्य होतं त्या पद्धतीने मी करतेच. तर हा कलश मी कुलदेवतेच्या नावाने याचं मी रोज पूजन करते. तर त्यालाच मी थोडंसं सजवणार आहे आणि तो स्थापन करणार आहे. नवीन कलश काय मी स्थापन करणार नाही यावेळी, तरी पहिल्यांदाच मी करते त्यामुळे. तर हा कलश मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यावरती स्वस्तिक काढलं आहे. याच्यामध्ये पैसा, सुपारी, हळदी कुंकू टाकलं आहे आणि हे जे वस्त्र आहे ते मी स्वतः शिवलेलं आहे. माझ्याकडे पीस शिल्लक होता तर त्याचंच मी हे वस्त्र शिवलेलं आहे देवीसाठी. तर त्याचा व्हिडिओ शॉर्टमध्ये पण मी टाकलेला आहे चॅनेलवर, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही जी पानं आहेत 5 पाने याच्यावरती ठेवायची आणि मस्त असा हार मी घातलेला आहे देवीला, कारण देवीला सजायला खूप आवडतं. त्यानंतर हळदी कुंकू लावायचं नारळला. याऐवजी तुम्ही दुसरा कलशसुद्धा स्थापन करू शकता, पण मी हात सजवलेला आहे. त्यानंतर मुखवटा असं मी बांधून घेते. तर मी नवीन हा मुखवटा आणलेला आहे. तर त्यानंतर देवीला मी असं मस्तपैकी सजवलेलं आहे. तर आजचं देवीचं रूप आहे देवी शैलपुत्री आणि रंग पांढरा. तर तुम्ही ह्या मंत्राचं पण तुम्ही उच्चार करत पूजा करू शकता. ओम देवी सर्वभूतेषु शैलपुत्रेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. तर असं मी नामस्मरण करत मस्त अशी पूजा केली आहे, बघू शकता इथे. तर आता अखंड दिवा मी प्रज्वलित करणार आहे 9 दिवस. तर मी त्यासाठी समईमध्येच करणार आहे. एका प्लेटमध्ये मी तांदळावरती अष्टदल कमल काढलेला आहे आणि इथे समई अशी ठेवली आहे आणि एका काठीला मी वात गुंडळून ठेवलेली आहे आणि तेल घालून असा दिवा प्रज्वलित केलेला आहे. तर आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे की असंच अखंड दिवा 9 दिवस दैवत राहू देत देवाजवळ. तर देवाला मी प्रार्थना केली आणि दिवा प्रज्वलित केला आणि त्यानंतर अगरबत्ती लावून घेतली आणि त्यानंतर मी आता फुलं वाहणार आहे देवाला. तर काही ठिकाणी आज पहिल्या दिवशी तर नागबेलीची जी पानं असतात 11 पानांची माळ घटावरती सोडतात. तर तसं मी काही केलेलं नाही. मी सिंपल पद्धतीने मला जसं वाटतं, मला जसं जमतं तशा पद्धतीने सेवा केलेली आहे देवाची. आणि लास्टला आपण पूर्ण पूजा झाल्यावरती देवाला आपण प्रार्थना करायची आहे की जी सेवा केलेली आहे ती मान्य करून घे आणि जे काही चुकलं असेल तर मला माफ कर अशी माफीसुद्धा मागायची आहे. कारण देव हा फक्त भावाचा भुकेला असतो. त्याला असं काही म्हणजे आपण कसं केलेलं आहे तर ते काही बघत नाही, तर आपला भाव बघत असतो. त्यामुळे जसं आपल्याला वाटतं तसं आपण केलं तरी चालेल पूजा.
इतकं टेन्शन घ्यायची पण काही गरज नाही. आपली इच्छा असेल तर आपण पूजा करू शकतो जसं आपल्याला जमेल, आणि देव आपल्याकडूनच पूजा करून घेत असतो. त्यामुळे लास्टला आपण देवाची क्षमासुद्धा मागायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.